आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आदित्य, आय एम सॉरी। मला खूप काळजी वाटत होती तुझी। मला माहितीये तुला खूप मोठा धक्का बसलाय ते सगळं बघून। इट वॉज अ ब्लास्ट लिटरली। पण तुला माहितीये मी तुझे हे आज बघितलंस ना, ते मी खूप आधीच बघितलं होतं। मग आज तिचं ते घाणेरडं सिक्रेट जेव्हा सगळ्यांना दिसणार होतं तेव्हा मी आरडाओरडा करून सगळ्यांसमोर ते आणू शकले असते, पण मी तसं नाही केलं। कारण ती पूर्वीची दिशा होती, आत्ताची दिशा बदलली आहे। म्हणून मी विचार केला की मी तुला पर्सनली येऊन भेटेन आणि तुझी विचारपूस करेन। मला खरंच तुझी खूप काळजी वाटते। मला माहितीये तुझ्या मनात आत्ता किती विचार सुरू असतील। आय नो, आत्तापर्यंतची तुमच्या मनातली जी पारूची फेक इमेज होती ना, एक गोड गैरसमज होता तिच्याबद्दलचा मनात, तो आता सगळा मिटून जाईल। आज फायनली तुला रिअलाइज झालं असेल की ही मुलगी या घरात हे घर उद्ध्वस्त करायला आली आहे। तू बघ ना, तू तिला जे डेमो शूट मध्ये मंगळसूत्र घातलं होतंस ते आत्तापर्यंत गळ्यात घालून मिरवत होती। काय करायचं हिचं? तू आता माझंच घे ना, माझंच बघ। मी जशी आहे तशी आहे, मी जशी आहे तशीच दाखवते। म्हणजे आय एम क्वाईट इरिटेटिंग ॲट टाइम्स, आय नो, पण मी ना पणसासारखी आहे आदित्य। बाहेरून काटेरी, माझं वागणं टोचतं सगळ्यांना, आय नो, पण आतून फक्त गोडवा। मी खरंच खूप प्युअर आहे आतून। पण पारूचं नाही आहे तसं। पारू माझ्या एक्झॅक्ट अपोजिट आहे। ती वरून डायमंड सारखी वागली, सगळ्यांसमोर असं दाखवलं की ती एकदम हिरा आहे, पण आतून एकदम कोळसा निघाली रे, कोळसा। आदित्य, तिने परफेक्ट प्लॅनिंग केलेलं, तिने एकदम परफेक्ट, आणि आतापर्यंत तिच्या प्लॅन नुसार सगळं छान चालू होतं। मला वाटतं ना ती त्या डेमो शूट नंतर स्वप्नाच्या दुनियेत राहायला लागलेली, ते जगायला लागलेली ती। म्हणजे ती या घरची सून आहे, तिला या घरची सगळी प्रॉपर्टी मिळाली आहे, त्यात तू घरातला थोरला मुलगा। मग या घरात संपूर्ण तिचीच सत्ता। हे सगळं तिने प्रॉपर प्लॅन केलं, आणि हो, तिच्याकडे तर तो प्लस पॉइंट पण आहे, एक सासू मॉमची ती फेवरेट आहे। बघ ना कसं एक एक करत ती प्रत्येकाचं मन जिंकत गेली। आधी एक सासू मॉमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मग एक सासरे डॅडचा जीव वाचवला। असं एक एक करत तिने सगळ्यांच्या मनात स्वतःचं घर तयार केलं। पण हे सगळं करताना आहे ना आदित्य, की तुझ्या सोबत खूप वाईट वागली बर का। तुझ्या इमोशन्सशी खेळलीये ती, तुझ्यासोबत तिने खोट्या प्रेमाचं नाटक केलं। मी माझ्या दुश्मनांसोबत पण इतकं खोट्या प्रेमाचं नाटक वगैरे नसते करू शकले कधी, पण तिने तुझ्यासोबत तसं केलं। तू किती निर्मळ भावनेने तुमची मैत्री जपत होतास। तू एव्हरी टाइम तिच्यासाठी स्टँड घेतलास, तिची बाजू घेऊन एव्हरी टाइम माझ्यासोबत भांडलास, तिची नेहमी काळजी करत आलास, आणि तिने तुझ्या या साध्या प्रेमळ स्वभावाचा फायदा उचलला फक्त। खूप काळजी वाटते मला तुझी, बिचारा। जाऊ देत आदित्य, तू असं स्वतःला त्रास नको करून घेऊस, प्लीज बस इथे, प्लीज बस। आई, हे नातं मी कधी बी मागितलं नव्हतं।
नशिबानं माझ्या गळ्यात बांधलं गेलं आणि तरी सुद्धा हे नातं मी मनापासून निभावण्याचा प्रयत्न केला. माझं हे मंगळसूत्र मला कधी बी आदित्य सरांसमोर येऊ द्यायचं नव्हतं, कारण हे माझं जगवत आहे. माझ्या मंगळसूत्राचं सत्य कधी बी आदित्य सरांना नव्हतं सांगायचं. आई, माझ्या यात कुठला बी स्वार्थ नव्हता ग. आदित्य सरांनी हे मंगळसूत्र बघितलं आहे. मला नाही माहिती ते काय विचार करते. पण मला ना खरंच कौतुक वाटतंय या मुलीचं. हे बघ ना, पारूच्या या फुलप्रूफ प्लॅनला मानलं पाहिजे. हा, तुम्ही सगळे किर्लोस्कर्स इतके हुशार, सुशिक्षित, तुमच्यासारख्या संपूर्ण फॅमिलीला एका गावाकडच्या आलेल्या बेसिक ॲव्हरेज मुलीने असं मूर्खात काढलं. ते डेमो शूट खरं समजून बसली. अरे किती मूर्खपण आहे. आदित्य एखादा लहान शेंबडा मुलगा, बावळट मुलगा पण सांगेल की ते डेमो शूट खोटं होतं. अरे कुठल्या शूटिंग मधल्या लग्नांना खरं मानतात आजकाल लोक. 2025 मध्ये राहतोय आपण. कोणी मूर्ख नाहीये इथे. आता सगळे व्यवस्थित हुशार आहेत. पण पारू त्या लग्नाला खरं समजून बसली. हे सांगते ना तुला, हे सगळं मुद्दाम करते ती. तिचं खरं प्रेम नाहीये तुझ्यावर. कारण जर तिचं खरं प्रेम असतं ना तुझ्यावर, तर आदित्य तिने तुला आतापर्यंत एकदा तरी त्या मंगळसूत्राबद्दल सांगायला हवं होतं ना. तिने सांगितलं का? एक्झॅक्टली. अरे आदित्य, आता तर आहे ना, आता तर तिचा रिअल गेम स्टार्ट होणार. आता तिला माहिती आहे तू ते मंगळसूत्र बघितलंस म्हणजे ती तुला ऑफिशियली लग्नासाठी विचारणार. आणि तेव्हा ना तू तिच्या लग्नाच्या त्या प्रपोजलला नकार दे. आणि मग बघ ती कसं तुला ब्लॅकमेल करते ते. आणि तू जर तिचं काही ऐकलं नाहीस, तिच्या मनाविरुद्ध गेलास ना, तर ती तुला धमकी सुद्धा देईल की ती देवी आईंना जाऊन सगळं सांगेन म्हणून. ती त्या एका मंगळसूत्रामुळे तुला इतका त्रास देईल ना आदित्य, की एका पॉइंटला तुझे हात दगडाखाली असतील आणि तुझ्याकडे काही ऑप्शन नसेल. तुला तिचं ऐकावंच लागेल. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना तू न्यू सासू मॉम, न्यू सासरे डॅड, एक सासू मॉम, एक सासरे डॅड, प्रीतम, प्रिया, सगळ्यांचा ना विश्वास गमावून बसशील.